हाय हॅलो नमस्ते, कशा आहात सगळे? आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल. तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये व आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व ताईंचे खूप खूप स्वागत करते. तर आजचा दिवस तुम्हाला छान आनंदाचा जावो अशी महादेवाचरणी प्रार्थना करते. चला तर मग व्हिडिओला सुरुवात केलेली आहे. सकाळी मस्त छान अशी देवपूजा झाली आणि सकाळी आपले जे मॉर्निंगचे कामं असतात ते पण चालू झालेत. तर सर्वप्रथम सगळ्यांना गुड मॉर्निंग. आणि तुम्ही सुरुवातीला व्हिडिओत बघितलं की देवपूजा मी करून घेतली. तर माझी ना सकाळीच देवपूजा असती. म्हणजे एका दिवशी होतं मागं पुढं, पण नाही तर मग अशी सकाळची देवपूजा मी करत असते टिफिन वगैरे बनवायच्या आधी. तर आत्ता सध्या उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे सुट्ट्या आहे, तर एवढं काही लोड नसतो. पण मुलांचे डबे वगैरे असले ना तर मग थोडंसं लवकर उठून लवकर आवरावं लागतं. कारण आता फक्त साहेबांचाच डबा असतो, तर मग थोडं फार इकडं तिकडं होतं. पण मुलांचा डबा असल्यावर मग टायमिंगला सगळं म्हणजे कसं मुलांचाच नाही पण साहेबांचा दोघांचा पण म्हणजे तिघांचा पण डबा असतो ना, तर मग थोडंसं वेळेचं नियोजन करावं लागतं. त्याच्यामुळे मग आता एकट्याचंच असल्यामुळे एवढं काही लोड येत नाही. त्याच्यामुळे थोडंसं उशीर जरी उठलं ना तरी जमून जातं. तरी तर स्वयंपाक झाला आहे माझा आणि मस्त भाजी बनवली आहे, पिवळी भाजी रशाची, आणि चपात्या वगैरे बनवून घेतल्या. तर आता आम्ही दोघंच आहोत आणि मुलं नाही आहेत, तर मग थोड्याशा चपात्या पण बनवायच्या होत्या. आणि स्वयंपाक वगैरे झाला तर इथं साहेबांचा टिफिन भरते. त्याच्यानंतर घरातली थोडीफार कामं आवरून घेतली आणि आता लगेच म्हटलं कपडे धुवून घ्यावा, कारण पावसाचं वातावरण झालं आहे. आता तुम्हाला तर माहिती आहे उन्हाळा चालू आहे, पण उन्हाळा चालू आहे तरी पाऊस येतो आहे. भरपूर असा पाऊस येतो आहे. उन्हाळा म्हणून तर वाटा नाही, पावसाळा लागल्यासारखाच वाटतो आहे. आणि मे महिन्यात किती कडक ऊन असतं, किती ऊन जाणवतं, उष्णता जाणवती. पण ह्यावेळेस तसं काही नाही झालं आहे. म्हणजे 15 तारखेच्या नंतरपासून सारखं आभाळ वगैरेच येते आणि पाऊसच येतो आहे. तर चला मग घरातलं थोडंफार आवरलं आहे, थोडंफार राहिलं आहे आवरायचं. पण देवपूजा वगैरे ते तर झालं आहे. बाकीचं काम राहिलं आहे अजून, तर ते मी नंतर तुमच्यासोबत शेअर करेन. तर इथे ना कपडे धुवायचे चाललं होतं. एका ताईची खूप वेळ कमेंट आली होती की कपडे धुतानाचा थोडासा व्हिडिओ दाखवा, म्हणून मी हा थोडासा त्याच्यासाठी शूट केला आहे. तर इथं कपडे वगैरे धुवून घेते. पहिले मी तिकडं धुत होते पलीकडच्या साईडनी, पण आता इकडंच धुते कारण पावसाळ्याचं मग वरून पाऊस लागत नाही त्याच्यामुळे. आणि कपडे वगैरे धुवून झाले. तर आज ना थोडंसं ऊन पण पडले. म्हणजे दररोज तर पाऊस असतो, पण आज जरा ऊन पडले. आणि तुम्हाला समोर दिसत असेल की गवत किती उगलेलं दिसतंय पावसाने. तर त्याच्यानंतर मग कपडे वगैरे लगेच वाळायला घेतले. मी म्हटलं आधी धुवून घेतले ना तर मग कपडे पण वाळतीन चांगले. पाऊस लवकरच येतो एवढ्यात, त्याच्यामुळे म्हटलं आधी पटकन धुवून घ्यावं. थोडेच फार जरी हडकले ना तर मग घरात टाकता येतात, नाही तर मग जास्तच असे ओले चिंब कपडे घरात पण नाही टाकू वाटत, असं ओबट वास येतो खूप त्याच्यामुळे. तर त्याच्यानंतर मग आता पावसाळ्याचं जरा निवांत, उन्हाळ्याचं असं काही नाही आहे. फक्त म्हणजे पाऊस असल्यामुळं आता कूलरची काही गरज पडत नाही. तर 2-3 दिवसापूर्वीच मी कूलरमध्ये पाणी ओतलं होतं. त्याच्यानंतर मग लगेच आता काढून घेते ते पाणी, कूलर ठेवून द्यावा म्हटलं. आणि ॲक्च्युली काय झालं ना, कूलर आहे ना हे फक्त मी 2 नाही तर 3च दिवस वापरलं असेल. खूप उशिरा काढलं होतं आणि त्याच्यानंतर लगेच मग पाऊसच चालू झाला. तर मग आता तर काय फॅनचीच गरज पडत नाही, तर कूलरची कसली गरज पडते. तर त्याच्यानंतर मग मी कूलर आहे ना बाथरूममध्ये ठेवलं आणि त्यातलं म्हटलं पाणी सगळं निघून जाईल. त्याच्यामुळे त्याच्या खाली जे असं गोल छिद्र असतं ना, तर त्याला एक झाकण असतं, ते झाकण काढलं की बरोबर सगळं पाणी खाली जातं. म्हटलं तोपर्यंत फरची वगैरे पुसून घ्यावा, तोपर्यंत त्यातलं पण पाणी खाली सगळं निथळून जाईल. आणि त्याच्यानंतर मग बेड वगैरे म्हटलं पुसून घ्यावा आधी. तर टेडी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं मी, तुम्ही बघितलं असेल की मी ते टेडी बेअर शिवला आहे. तर आता बघा कसा छान दिसतोय. नाही तर पहिले ना असा फाटलेला होता, तरी इकडून तिकडून त्यातून कापूस बाहेर निघायचा. पण आता व्यवस्थित दिसतोय पण. आणि छोटं बेड पुसून झालं, त्याच्यानंतर लगेच हॉल पुसायला घेतला.
आणि त्याच्यानंतर हे कालचे कपडे आहेत ना सुकलेले, ते मी आत्ता कपडे वाळू घालायच्या आधी बेडवर आणून टाकले, कारण काल थोडंसं पाऊस येत होता तर मग एवढे वाळले नव्हते ते, म्हणून परत बाहेर टाकले होते. तर ते आत्ताच काढून मी कपडे सुकायच्या टायमाला काढून घरात आणून टाकले. तर त्या घड्या घालायच्या राहिल्यात अजून, पण म्हटलं आधी फरची वगैरे पुसून घ्यावं, नंतर मग निवांत घालता येतील घड्या. तर चला मग आता पटपट छोटा बेड आणि हॉल तर पुसून झाला आहे. आता किचन आणि हा बेड पण पुसून झाला आहे. तर किचन म्हटल्यानंतर पुसून घ्यावं, कारण आधी टॉयलेट बाथरूम घासायचं होतं मला. टॉयलेट घासलं होतं सकाळी, पण बाथरूम राहिलं होतं घासायचं. तर म्हटलं ते बाथरूम आणि हे पण आपलं कूलर आहे ना ते पण थोडंसं व्यवस्थित असं धुवून ठेवावं, जेणेकरून आता वर्षभर तर काय त्याचा उपयोग होणार नाही आणि त्यातलं पाणी पण सगळं निथळून खाली येईन, म्हणून म्हटलं आता व्यवस्थित धुवून वगैरे ठेवलं. आणि लगेच बाथरूम घासून घेतलं. तर बाथरूम पण 2-3 दिवस झाले घासलं नव्हतं, कारण गावाकडे जात होते, त्याच्यामुळे मग वेळ नव्हता भेटत. सकाळी सकाळी कसं लवकर आवरायचं आणि बसच्या टायमानुसार जायचं, त्याच्यामुळे मग थोडंसं घाईच होती कामाची. तर मग आता घरी आहे आज, तर घासून घेतलं पटकन. आणि अजून किचनवरती भांडे पण राहिलेत घासायचे, किचन वाट्यावरचे. तर आता पाणी वगैरे सगळं त्यातलं निथळलं आणि इकडं आणून ठेवलं मी लॉबीमध्ये. आपली जी लॉबी आहे ना बाथरूम जवळची, तिथं आणून ठेवलं. आणि नंतर मग लगेच इकडली फरशी राहिली होती किचनची आणि ही लॉबी राहिली होती पुसवायची, तर मग ही लगेच पुसून घेते आता. आणि भांडे पण घासायचे बाकी आहे, पण म्हटलं आधी देवघरापासून इकडून पुसून घ्यावं, नंतर मग भांडे वगैरे घासता येईल. तोपर्यंत सुकतं पण तिकडलं, म्हणजे भांडे वगैरे ठेवता पण येतात. तर आता भांडे घासायचे म्हणजे बाकी आहेत अजून, पण इथं म्हटलं एवढं देवापसलं इकडलं पुसून घ्यावं. तर मी पाणी बदलून घेतलं आहे, नाहीतर परत तुम्ही म्हणता की तेच पाण्याने तिकडं जे पुसलं त्याच पाण्याने पुसती का काय, तर असं नाही आहे. मी आत्ताच पाणी बदलून घेतलं आणि भांडे वगैरे पण घासून घेतले. त्याच्यानंतर लगेच किचन वाटा पण पुसून घेतला. तर मी तुमच्यासोबत ते थोडक्यात शेअर केलं, कारण खूप मोठा व्हिडिओ झाला असता, म्हणून मी थोडक्यात तुमच्यासोबत हे शेअर केलं. त्याच्यानंतर मग मी माझं आवरायला घेतलं. तर केस वगैरे विंचरायचे राहिले होते माझे, तर मग माझं आवरायला घेतलं नंतर. आणि चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर त्याच्यानंतर तोंड वगैरे धुवून आले मी आणि मस्त मग आपलं जे स्किन केअर असतं ते केलं. तर स्किन केअरमध्ये मी फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लावते. तर माझ्या चेहऱ्यावर थोडंसं आपण काय म्हणतो त्याला पिगमेंटेशन आलेलं आहे. तर त्याच्यामुळे मग आता कंटिन्यू मी पहिले एवढं काही माहीत नव्हतं, म्हणजे आधी काही एवढं माहीत नव्हतं, पण आता समजायला लागले. म्हणजे आता कसं माहिती पण होते, आपण एवढं हे असतो त्याच्यामुळे माहीत पण होते की पिगमेंटेशनला मग मी तेव्हापासून सनस्क्रीन लावायला लागले. पहिलं काही कोणी सांगणारं पण नव्हतं, आणि आता जेव्हापासून मोबाईल निघलेत ना हे मोठे मोठे मोबाईल, तेव्हापासून मग ह्या सगळ्या गोष्टी माहीत पण पडायला लागल्या. तर चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला कमेंट करून सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटू आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या, मस्त राहा, बाय.